हाय हॅलो नमस्कार. मी मधुरा. आता 10 साडे 10 झाले असतील आणि गेटला कुलूप लावायला गेले. पण आपसुकच माझे पाय या फुलांकडे आणि वेलींकडे त्यानंतर रोपांकडे माझे वळले गेले आणि झाडावरचे असे फुलं पाहून मला व्हिडिओ करावासा वाटला. पहा ना, असे वेलीवर कसे छान फुलं उमललेले आहेत. 4-5च आलेत, पण वातावरणात म्हणजे त्या आसपास थोड्या अंतरावर असा वास छान फुलाचा यायला लागला आहे. लहान बाळ कसं आईच्या कुशीत निर्धास्त असतं, तसं असं वेलीवर छान फुलं उमलून आईच्या कुशीत येत असं वाटत होतं. आणि जगाला असा सुगंध, एकच दिवस का होईना पण सुगंध द्यायला ते तयार होतं आहे. आज मुलांनी हे 2-3 रोपं आणले तर जुईचं का काय ते गजऱ्याचे असतात ते फुलं. आणि ही शेवंतीचे तर फुलं पहा, किती मला वाटतं 15-20 दिवस झाले असतील. आहे तसे तर थोडंसं त्यातलं म्हणजे सुकले नाहीत किंवा काही नाही. किती छान असे टवटवीत येतं ते गुलाब. काल मी 2 रोपं लावलेले, 2-3 रोपं लावलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ पण केलेले आहेत. उद्या मी झेंडूच्या रोपाचा व्हिडिओ टाकणार आहे. त्याचं म्हणजे कसं लावलं किंवा कधी लावायचं, कोणत्या महिन्यात, मग त्याला फुलं कधी येतील किंवा म्हणजे सर्वच माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे उद्या दुपारी मी तो व्हिडिओ टाकणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तरी तुम्ही तो पहा. आणि रात्रीचा व्ह्यू कसा आहे माझ्या बागेतला तो पहा. मासेसुद्धा पहा किती छान असे पोहतात मस्तपैकी. कमळाच्या त्या रोप लावलेले टबमध्ये त्यात ते चाटूच्या आळ्या होतात. मग ते त्याच्यानंतर त्याच्यापासून डास होतात, म्हणून त्याच्यात मी ते गप्पी मासे का काय म्हणतात ते सोडलेले. तर त्यांनी छोटे छोटे पिल्लं पण दिलेत. तुम्हाला त्या दिवशी मी एक व्हिडिओ टाकलेलाच आहे, तो पहा नसला पाहिला तर. लाल जास्वंदीला कळ्या आल्यात 2. रात्री पहा म्हणजे फुलांना वेलींना हात लावणी म्हणतात, पण मला असं म्हणजे मी मनाला नाही कंट्रोल करू शकले. ते गुलाबाच्या फुलाला पाहू वाटलं गुलाबाचं फूल. आणि ही पिवळी शेवंती. त्या दिवशी मुलांना त्या नर्सरीवाल्याने फसवलं, म्हणजे पांढरी शेवंती म्हणून पिवळी शेवंती दिली. त्यावेळेस ते पण पांढरंच वाटत होते. सदाफुलीला पण छान फुलं फुलले होते, आज खूप आले होते फुलं. हे पहा. आणि आत्ता थोडेसे ते फुलायला लागले तर शेवंतीचे फुलं. हे पहा, गुलाबाची कटिंग केली, त्याला भरपूर असे कळ्या आलेल्या आहेत गुलाबाला. हे तर पहा ना किती छान फुलं. हे पण खूप दिवस झालं फुले आहेत आणि हे गुच्छाने येतात. किती छान असं गुच्छ वाटते फुलाचा. कलर पण राणी कलर आहे. खूप छान फुलं येतं, खूप दिवस राहतात जसेचे तसे. आणि हे पण शोचे येतं, किती छान वाटतात पहा. असे पानाच्या आडून असे पाहतात, किती छान. ह्याचा वास तर इतका छान आहे लागला आहे ना फुलाचा. पण आता काय माहिती आहे का, खाली असं तर हे वेलाच आहे, त्याला जागा लागते. खाली तर जागा नाही आहे कुठं. आता मोठेच बघावं लागेल काहीतरी कुंडी. आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.